Next आहे derivatives of the parametric functions. We have already studied the three examples of this derivative of parametric function. Now in this lecture, another examples we will study. Okay. So first example बघा आजचं, if x is equal to a bracket मध्ये theta plus sin theta and y is equal to a bracket मध्ये 1 minus cos theta, then find dy by dx. ओके. सो आता आपल्याला दोन वेगवेगळे फंक्शन्स दिलेत x आणि y, आणि विथ रिस्पेक्ट टू द थर्ड व्हेरिएबल्स दिलेले आहे. सो आपल्याला पहिल्यांदा आपण जो x दिलेला आहे तो लिहून घेणार. ओके. मग ह्याला डिफरेंशिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो येईल dx बाय d थीटा इक्वल टू a कॉन्स्टंट आहे तो कॉमन काढला. ओके. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा, जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतं 1 असतं, तसं विथ रिस्पेक्ट टू x काढतो आपण डेरिव्हेटिव्ह, तेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतं 1 असतं. तेच सगळे फॉर्म्युले फॉलो करायचे, फक्त x जागी आता थीटा कन्सिडर करायचा. सो x चा जसा 1 असतो तसा थीटाचा पण 1 येणार, आणि साइन थीटाचा काय असतो कॉस थीटा. ओके. तर हे झालं तुमचं फर्स्ट dx बाय d थीटा. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला y काय दिलेला a इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस थीटा. ओके. सो अगेन आता ह्याला डिफरेंशिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो काय dy बाय d थीटा. सो a कॉन्स्टंट आहे तसंच ठेवला. ओके. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0, देन मायनस साइन, आणि कॉस थीटाचा काय असतो मायनस साइन थीटा. सो मायनस मायनस काय येणार प्लस येणार. आता ह्या स्टेप डायरेक्ट लिहायच्या आहेत. ओके. आता हा तुमचा जवळजवळ सेकंड लास्ट टाइप आहे. सो इथे तुम्हाला d बाय d थीटा ऑफ 1 देन d बाय d थीटा ऑफ कॉस थीटा लिहायची गरज नाही, इथे डायरेक्टली सॉल्व करायचं. सो dy बाय d थीटा काय आलं a sin थीटा आलं. नाउ वी हॅव टू फाइंड द dy बाय dx. मग dy बाय dx कसं फाइंड आउट करायचं, पहिले dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा. ओके. सो dy बाय d थीटा काय आलेली आपली व्हॅल्यू a sin थीटा, आणि ही व्हॅल्यू काय आलेली आहे dx बाय d थीटा a इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस कॉस थीटा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेले ट्रिगोचे सगळे फॉर्म्युले तुम्ही करायचे आहेत. सो राहिलं काय आता इथे साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा. एवढं लिहिलं तरी चालेल, पण शक्यतो तुमच्याकडून काय अपेक्षित आहे की तुम्ही ट्रिगोचे पुढचे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहे. डेरिव्हेटिव्ह झालं. सो साइन थीटा आहे, सो आपण ह्याला लिहू शकतो 2 sin थीटा अपॉन 2 इंटू कॉस थीटा अपॉन 2. आपण लास्ट टाइम इम्प्लिसिट फंक्शन मध्ये हे बघितलेत बघा. त्याच्यानंतर 1 प्लस कॉस थीटा म्हणजे असतं 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. ओके. सो 2 गेला आणि 1 कॉस थीटा बाय 2 गेला, म्हणजे राहिलं काय साइन थीटा अपॉन 2 अपॉन कॉस थीटा अपॉन 2, आणि साइन अपॉन कॉस काय असतं tan. सो आन्सर आलं tan थीटा अपॉन 2. हे आलं तुमचं dy बाय dx. इतकं लिहिलं तरी चालेल, मग तुमचं हाफ मार्क कमी होणार फक्त. पण जर तुम्ही फॉर्म्युले अप्लाय केले नंतर ट्रिग्नोमेट्रीचे तर मोर दॅन इनफ आहे. ओके. ठीक आहे. तर हा पण इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे बघा. या टाइपचे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड dy by dx if x is equal to a into ब्रॅकेट मध्ये cos t plus t sin t and y is equal to a into ब्रॅकेट मध्ये sin t minus t cos t. इथे प्लस आहे बघा आणि हा t आहे. ओके. t cos t. सो पहिल्यांदा x इज इक्वल टू काय दिलेलं आहे ते फाइंड आउट करून घ्या. आता तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता आले पाहिजे बघा. t sin t. ओके. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, सॉरी आता t विथ रिस्पेक्ट टू t. सो dx बाय dt, मग अशी थीटा मध्ये होतं फंक्शन, a कॉन्स्टंट, cos t चं काय येतं मायनस sin t. ओके. त्याच्यानंतर प्लस आता t sin t u इंटू v चा फॉर्म्युला, तर आपण u तसाच ठेवतो आणि v चा काढतो. सो sin t चा काय येईल cos t प्लस sin t तसंच ठेवणार आणि t चा काय येणार 1 येणार. x च्या जागी फक्त t कन्सिडर करायचा. मग मायनस sin t प्लस sin t गेलं. सो राहिलं फक्त काय a आणि ब्रॅकेट मध्ये t cos t राहील. हे आलं तुमचं dx बाय dt. ओके. नाउ नेक्स्ट
y इज इक्वल टू काय दिलेलं आहे a इंटू ब्रॅकेट मध्ये sin t मायनस t cos t. आता अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t. थीटा दिला असेल तर डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. नाउ आता a कॉन्स्टंट ओके sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t ओके मायनस आता हे काय आहे t cos t आहे ना, सो हे u इंटू v चा फॉर्म्युला. ठीक आहे, सो ब्रॅकेट मध्ये टाकते कारण की मायनस साइन इथे प्लस होती त्याच्यामुळे डायरेक्ट लिहिला आता मायनस साइन आहे, सो t तसंच ठेवायचा. cos t चा काय येतो मायनस sin t ओके प्लस cos t तसंच ठेवायचं आणि t चा येतो 1 ओके. नाउ सॉल्व द ब्रॅकेट inside bracket, so minus minus plus t sin t and minus plus minus cos t plus minus cos t गेलं, so dy by dt चा आन्सर काय आला आता तुमचं a t sin t. okay, now we have to find the dy by dx, so dy by dx म्हणजे काय dy by dt upon dx by dt. सो dy by dt काय आलं a t sin t हे सगळं मल्टिप्लाय आहे आणि इथं काय आलेलं आहे dx by dt a t cos t. सो a गेला t गेला तर sin अपॉन cos काय असतं tan t इज युअर आन्सर. ओके, हे झालं. नेक्स्ट एक्झाम्पल, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सगळे cos थीटा ट्रिग्नोमेट्रीचे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत बघा सगळे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित पॉज करून लिहून काढायचे आहेत व्हॅल्यू. त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता y इज इक्वल टू दिले बघा, आधी कधी x देतील आधी कधी y देतील, सो पहिल्या व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे. 3 sin थीटा मायनस 2 sin क्यूब थीटा 2 sin क्यूब थीटा ओके. देन and x is equal to 3 cos theta minus 2 cos cube theta. okay, find dy by dx. okay, so first आता y दिलेला आहे आपल्याला 3 sin theta minus 2 sin cube theta. so first differentiate with respect to now theta. so dy by d theta 3 कॉमन आणि sin theta चा cos theta minus 2 कॉन्स्टंट आहे. ओके, सो sin क्यूब theta चा चेन रूल वापरायचा. सो पहिले x क्यूब च्या ह्याने करायचं. सो 2 into 3 हा 3 इथं and sin स्क्वेअर थीटा आणि परत sin theta चा काढायचा cos theta. चेन रूलचे आपण खूप सारे एक्झाम्पल्स घेतलेत बघा. सो 3 cos theta आता काय येईल बघा ह्याच्यातून, इथे पण 3 cos theta आहे आणि इथे पण 3 cos theta आहे. सो कॉमन जर काढला तर पहिल्या टर्म मध्ये 1 राहिला मायनस 2 sin स्क्वेअर थीटा राहिलं बघा. ओके, आणि 3 cos theta आणि 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा म्हणजे काय असतं बघा cos 2 थीटा असतं. काय असतं cos 2 थीटा. सो आपला आन्सर काय आलं dy by d थीटा 3 cos theta into cos 2 थीटा. हे आलं आन्सर dy by d थीटा. शक्यतो फॉर्म्युले अप्लाय करायचे ट्रिग्नोमेट्रीचे एकदा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर. नाउ x इज इक्वल टू 3 cos theta minus 2 cos cube theta. कंपोजिट जे आपण बघितलेलं आहे चेन रूलनी ते खूप सारे आपण एक्झाम्पल घेतलेले ते एकदा परत स्टडी करायचे. सो dx by d theta इक्वल टू 3 कॉन्स्टंट आणि cos theta चा sin theta सो मायनस sin theta. ओके, त्याच्यानंतर मायनस हे 2 तसंच. त्याच्यानंतर cos क्यूब थीटा म्हणजे पहिले 3 cos स्क्वेअर थीटा आणि cos theta चा मायनस sin theta असतो. सो हे काय येणार प्लस sin theta. ओके, नाउ आता ह्याच्यातून कॉमन काय निघेल बघा 3 sin theta कॉमन निघेल 3 sin theta. सो काय आलं इथे मायनस 1 राहिलं प्लस 2 cos स्क्वेअर थीटा. ओके, म्हणजेच आपण ह्याला कसं लिहू शकतो बघा 2 cos स्क्वेअर थीटा प्लस आहे ना, सो त्याला आधी लिहू शकतो आणि मायनस 1 आहे. ठीक आहे, सो बघा आता dx by d थीटा. सो 3 sin थीटा आणि 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 म्हणजे असतं cos 2 थीटा. मी जे तुम्हाला फॉर्म्युलेज लिहून दिलेले आहे ते साईडला ठेवायचे इच टाइम तुम्हाला मी सांगते. त्याच्यानंतर आता dy by dx इज इक्वल टू
dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. ओके, सो dy बाय डी थिटा आपला हा आलेला आहे. सो 3 cos थिटा इंटू cos 2 थिटा अपॉन इथे काय आलेलं आहे 3 sin थिटा अपॉन आणि cos 2 थिटा. सो cos 2 थिटा गेले 3 गेले, काय राहिलं cos थिटा अपॉन sin थिटा, म्हणजे cos अपॉन sin काय असतं cot थिटा. तो आपलं dy बाय dx काय आले cot थिटा आले. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या एक्झाम्पल. त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इफ x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मध्ये 2 थिटा sin 2 थिटा and y is equal to a into bracket मध्ये 1 minus cos 2 theta, find cos 2 theta, then find dy by dx at theta is equal to pi by 4. pi by 4 म्हणजेच काय 180 म्हणजे पाय 180 by 4 म्हणजेच किती 45. ओके, सो आता आपल्याला पहिल्यांदा x is equal to काय दिले a into bracket मध्ये 2 theta sin 2 theta. Okay, so differentiate with respect to theta. काय आलं dx by d theta equal to a constant, then 2 theta चं काय येईल, जसं 2x चा 2 असतो तसं 2 theta चा 2 येणार आणि sin 2 theta चा पहिले काय येणार cos 2 theta आणि नंतर परत 2 theta चा 2. ओके, सो dx by d theta काय आलं, आता जर आपण इथे आता 2 कॉमन काढू शकतो बघा, मग 2 बाहेर काढला तर काय आलं 1 मायनस cos 2 थिटा. ओके, हे आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आता y इज इक्वल टू काय a इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस cos 2 थिटा. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x थिटा, सॉरी. सो dy बाय d थिटा a कॉन्स्टंट 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस cos थिटाचा. सो cos थिटाचा मायनस साइन नसतो, सो मायनस साइन 2 थिटा आहे आता फक्त इथं. सो मायनस मायनस प्लस होणार साइन 2 थिटा आणि परत 2 थिटाचा 2 चेन रूल. ओके, सो आपलं काय आलं 2a साइन 2 थिटा, हे आलं आपलं dy बाय d थिटा. ओके, सो आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करून घ्यायची. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा. आता मगाशी y आधी दिलेला, सो आधीच आपला dy बाय d थिटा आला, आता y नंतर दिलेला आहे, सो dy बाय d थिटा ची सेकंड टर्म येणार आहे 2a sin 2 थिटा अपॉन इथे काय आलेले 2a 1 मायनस cos 2 थिटा. ओके, 2a गेलं, सो काय आलं sin 2 थिटा अपॉन 1 मायनस cos 2 थिटा. सो sin 2 थिटाला आपण 2 sin थिटा इंटू cos थिटा लिहू शकतो आणि 1 मायनस cos 2 थिटा म्हणजे काय sin स्क्वेअर थिटा. ओके, सो एक साइन आणि खालचा एक साइन गेला 2 गेलं. सो dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली बघा cos थिटा अपॉन एक sin थिटा राहिलेला आहे, कारण इथं sin स्क्वेअर होतं वरती फक्त sin होतं. सो काय राहिलं cot थिटा. कशाची व्हॅल्यू आली आता ही dy बाय dx ची. ओके, सो नाउ dy बाय dx at pi by 4. ओके, सो त्याची व्हॅल्यू काय येणार cot pi by 4. pi by 4 म्हणजेच काय 45 आणि cot 45 काय असतं 1 असतं. सो आपला आन्सर काय आलं 1 आलं. ठीक आहे, एकदम इझी आहे बघा. ठीक आहे, नाउ जे आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बाय सबस्टिट्यूशन केलेलं आहे बघा, तर त्याच टाइपचे सुद्धा एक्झाम्पल ह्याच्यामध्ये येतात बघा. इफ y इज इक्वल टू tan इनव्हर्स 2t upon 1 minus t square and x is equal to sin inverse 2t upon 1 plus t square, then find dy by dx. Okay, so first आता आपल्याला y दिलेला आहे, so y is equal to tan inverse 2t upon 1 minus t square. Okay, सो पहिल्यांदा काय करू शकतो आपल्याला सबस्टिट्यूट. आपल्याला माहिती आहे 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर जर असेल तर आपण t इज इक्वल टू टॅन थिटा पुट करत होतो. सो आपल्याला काय मिळणार थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स टी, हे आपण बघितलेलं आहे. ओके, सो तेच फॉलो करायचं आहे बघा. सो इथे आपल्याला y काय मिळेल टॅन इनवर्स 2 टॅन थिटा
अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, सो y इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता ही व्हॅल्यू, हा जो फॉर्म्युला आहे ब्रॅकेट मधला तो कशाचा आहे, टॅन टू थिटाचा. मग टॅन इनवर्स टॅन थिटा म्हणजे थिटा असतं, फक्त इथं थिटा काय, टू थिटा, सो टू थिटा लिहिलं. आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनवर्स टी, सो टॅन इनवर्स टी लिहिलं. ओके, नाऊ आता आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, with respect to t, sorry. So dy by dt equal to काय, 2 upon 1 plus t square. हे झालं आपलं dy by dt. ओके, त्याच्यानंतर x is equal to काय दिलंय, sin inverse 2t upon 1 plus t square. ओके, सो अगेन आता आपण काय सेम टेस्ट सबस्टिट्यूशन करणार आहे. t च्या तिथं tan थिटा आणि देन थिटा जेव्हा येईल तेव्हा tan इनवर्स t लिहायचं. सो x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, sin inverse 2 tan theta upon 1 plus tan square theta. बघा मगाचा आणि हा वेगळा प्रॉब्लेम आहे. ओके, सो x इज इक्वल टू साइन इनवर्स आणि हा फॉर्म्युला आहे ब्रॅकेट मधला साइन 2 थिटाचे. हे फॉर्म्युले सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. सो x इज इक्वल टू काय आलं, 2 थिटा. साइन इनवर्स साइन थिटा म्हणजे साइन थिटा, सॉरी थिटा. सो 2 आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनवर्स t. Okay, so now differentiate with respect to t. So dx by dt 2 upon काय 1 plus t square, because tan inverse x काय असतं 1 upon 1 plus x square. तिथं ऑलरेडी 2 आहे म्हणून तो लिहिला आणि 1 upon 1 plus x च्या जागी t आहे, so t square. Okay, now find dy by dx. So dy by dx is equal to काय येणार, dy by dt upon dx by dt. सो dy by dt पण तेच आलेलं आहे आपलं आणि dx by dt पण तेच आलेलं आहे. सो 2 upon 1 plus t square आणि 2 upon 1 plus t square is equal to 2 upon 1 plus t square इंटू जेव्हा करतो तेव्हा ही खालची साईड वरती येणार आणि हा 2 खाली येणार. सो 2 गेलं, हे गेलं, आन्सर काय आलं, 1 आलं. हे झालं तुमचं dy by dx. ओके, next example. Next example, if x is equal to r cos theta, y is equal to r sin theta, find dy by dx. इझी आहे बघा, a च्या ऐवजी फक्त r आहे. आता थिटा सोडून जे व्हेरिएबल्स असतील दॅट विल बी द कॉन्स्टंट व्हेरिएबल्स. ओके, सो नाउ x इज इक्वल टू काय आहे, r cos theta, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. Differentiate with respect to theta. So dx by d theta equal to r तसंच आणि sin cos theta चा minus sin theta. Okay, now next y is equal to r sin theta, differentiate with respect to theta. एकदम easy आहे बघा हे प्रॉब्लेम. So dy by d theta equal to r constant आणि sin theta चा cos theta. ठीक आहे, now dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. So dy by d theta काय आहे, r cos theta आणि dx by d theta काय, minus r sin theta. So r व्हॅल्यू गेली, सो काय आलं, minus cos theta upon sin theta. So dy by dx ची व्हॅल्यू cos theta upon sin theta काय असतं, cot theta. सो आन्सर आलं minus cot theta. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. तुमचे भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेते, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे बघा. x इज इक्वल टू a sec t and y इज इक्वल टू b tan t. Then find dy by dx. ओके, सो आता x काय आहे आपला, a sec t, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t नाउ, विथ रिस्पेक्ट टू t. सो dx by dt is equal to a तसाच आणि sec चा जो sec x चा जो
डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे sec x इंटू tan x. सो इथे काय येणार sec t इंटू tan t. ओके, त्याच्यानंतर y इज इक्वल टू b tan t. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t. with respect to t. Okay, so dy by dt is equal to b तसंच आणि tan चं काय sec square t. Okay, now dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. so dy by dt ची व्हॅल्यू काय आली, dy by dx is equal to dy by dt काय b sec square t आणि dx by dt ची व्हॅल्यू काय a sec t इंटू tan t. तर एक एक सेक जाईल बघा, वरती sec square आहे खाली एक सेक आहे. सो b वरती फक्त एक sec t राहील आणि खाली tan t राहील. ओके, तर काय करायचं जनरली sec tan cosec cot मध्ये नाही ठेवायचं, त्याला आन्सर त्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये साइन आणि कॉस मध्ये. मग सेक म्हणजे काय असतं, सेक म्हणजे असतं 1 अपॉन कॉस टी आणि टॅन म्हणजे काय असतं साइन टी अपॉन कॉस टी. सो कॉस कॉस जाणार आणि काय राहिलं 1 अपॉन साइन टी राहिलं आणि बी अपॉन ए तर आहेच आहे. सो 1 अपॉन साइन म्हणजे काय असतं कोसेक, कोसेक टी. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. x is equal to 2 cos t minus cos 2t, y is equal to 2 sin t minus sin 2t. Find dy by dx. Okay, so first what is x? X is equal to 2 cos t minus cos 2t. So differentiate with respect to t. So dx by dt is equal to 2 तसंच आणि cos t चं minus sin t. So minus 2 sin t. Okay, now cos 2t चं minus sin 2t. So minus sin 2t minus minus plus, तिथे plus लिहिते मी sin 2t आणि परत 2t चं काय येणार आहे 2. ओके, सो आपला आन्सर काय झालं minus sin 2t. ओके, आणि मायनस साइन 2t झाले आणि प्लस 2 साइन 2, इथे फक्त t आहे, मायनस 2 साइन t प्लस 2 साइन 2t. तर मायनस 2 आपण किंवा 2 कॉमन काढू शकतो. सो काय राहिलं, पहिले मी पॉझिटिव्ह ची टर्म लिहिते साइन 2t, ह्या टर्म मधून साइन 2t राहिलं प्लस आणि ह्या टर्म मधून मायनस साइन t राहिलं. ओके, ठीक आहे, नाउ बघा आता ह्याच्यासाठी पण फॉर्म्युलेज आहेत बघा. साइन a मायनस साइन b, तर ह्याचा फॉर्म्युला काय बघा 2 cos a प्लस b अपॉन 2 इंटू साइन a मायनस b अपॉन 2. तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. 2 तसंच साइन, आता a काय इथं 2t आणि b काय t. सो 2 cos 2t प्लस t म्हणजे काय आलं 3t अपॉन 2 इंटू साइन 2t मायनस t म्हणजे 1t अपॉन 2. ओके, ठीक आहे, हे झालं तुमचं dy बाय dx बाय dt. dx बाय dt. ओके, नाउ नेक्स्ट y is equal to 2 sin t minus sin 2t. Okay, now differentiate with respect to t. So dy by dt is equal to 2 तसंच आणि sin चं cos 2t, त्याच्यानंतर sin 2t चा cos 2t आणि 2t चा परत t. सो 2 कॉमन काढला, सो काय राहिलं cos t minus cos 2t. ओके, नाउ बघा cos a, जसं sin a चा हा फॉर्म्युला होता तसा cos a minus cos b चा फॉर्म्युला काय बघा 2 into sin a plus b upon 2 into sin b minus a बघा इथं अपॉन 2. लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथे a t आहे आणि b 2t आहे. ओके, सो 2 into sin, परत आतमध्ये 2 आहे. ओके, सो 2 into sin
इथे 2 नाही, बिकॉज फॉर्म्युला 2 इंटू साईनचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग आता बघा काय करायचं आहे. काहीला आता 2 साईन एकच साईन टी प्लस 2t म्हणजे 3t अपॉन 2 इंटू साईनच. ओके. बी मायनस आहे तर बी 2t मायनस टी म्हणजे t अपॉन 2. दोन्हीकडे साइन साइन आहे. सो हे झालं आपलं आन्सर. आता आपल्याला मेन काढायचं आहे dy बाय dt. आता हे फॉर्म्युले मी रफ करते नंतर. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. सो dy बाय dt काय आहे 2 साइन 3t अपॉन 2 इंटू साइन t अपॉन 2 आणि इथे काय आहे 2 cos 3t अपॉन 2 इंटू साइन t अपॉन 2. साइन t अपॉन 2 गेलं 2 2 गेला. आता साइन 3t अपॉन 2 राहिलं इज इक्वल टू cos 3t अपॉन 2 म्हणजे साइन अपॉन cos आहे. सो काय tan 3t अपॉन 2. दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. हे पण एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. 2-3 वेळा सॉल्व करायचं बघा मग तुम्हाला येईल ते. ठीक आहे. भरपूर एक्झाम्पल्स आपण सॉल्व करून घेतलेत बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. x इज इक्वल टू a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 2bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. सो आता आपण काय करू शकतो, ह्याला u बाय v चा पण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो किंवा आपण ह्याला सबस्टिट्यूशन पण करू शकतो. ठीक आहे. तर आपण सबस्टिट्यूशनच्या ऐवजी u बाय v चा फॉर्म्युला यूज करूयात. 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ओके. जर टॅन वगैरे आलं ना म्हणजे ए च्या जागी तर टॅन इनवर्स असतं, बी च्या जागी जर कॉस इनवर्स साइन इनवर्स जर साइनचं असेल ट्रिग्नोमेट्रिक मध्ये आपण सबस्टिट्यूशन करतो. इथे सबस्टिट्यूशनची आता गरज नाहीये. सो ए तसाच आहे बघा आणि हा यू आहे आणि हा खालचा व्ही आहे. सो काय असतो आपला फॉर्म्युला 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. काय असतो आपला फॉर्म्युला 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. म्हणजे व्ही स्क्वेअर असतो. त्याच्यानंतर व्ही आपण तसाच ठेवतो आणि पहिले आपण u चा डेरिव्हेटिव्ह काढतो. सो 1 चा 0 आणि मायनस टी स्क्वेअर चा काय येईल मायनस 2t येईल. ओके. त्याच्यानंतर मध्ये मायनसचं साइन मग u तसाच ठेवतो आणि v चा काय 1 चा 0 आणि t प्लस टी स्क्वेअर चा 2t. ओके. तर आपण आता ह्याच्यामध्ये बघा 2t कॉमन काढू शकतो. जर 2t जर मी कॉमन काढला तर काय राहील 1 प्लस टी स्क्वेअर राहील. त्याच्यानंतर हे मायनस 1 आणि प्लस टी स्क्वेअर राहील. ओके. अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा हे प्लस 1 मायनस 1 गेलं. सो आता इथे काय राहिलं dx बाय dt dx बाय dt. सो dx बाय dt काय राहिलं बघा a आणि इथे काय राहिलं बघा टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय आलं 2t स्क्वेअर आलं. ओके. सो एक मिनिट इथे आपला मायनस इथे 2t आहे ना. सो मी जर 2t कॉमन काढला तर हे इथे पण मायनस आणि एक मिनिट इथं मायनस 2t आहे ना. ठीक आहे. सो आपलं थोडंसं कॉमन काढायचं चुकलंय. तर आपण काय करून घेऊयात मायनस 2t जे आहे ते कॉमन काढायच्या आधीच आपण काय करू शकतो हा ठीक आहे. मग आपण काय करूया तिथं प्लस 2t कॉमन काढू. प्लस 2t जर कॉमन काढला पण हे मायनस साइन आहे ना. सो इथे चेंज होईल -1 आणि मायनस टी स्क्वेअर असं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बाकीचं -1 आणि प्लस टी स्क्वेअर हे बरोबर आहे
आणि त्याच्यानंतर खाली 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. इथे मायनस साइन आहे, सो हे मायनस जर आपण सॉल्व्ह करून घेतलं तर 1 प्लस आहे तो मायनस होणार आणि टी स्क्वेअर मायनस आहे तो प्लस होणार. आणि इथे आपण 2t ला मायनस साइन ने दिलं, सो हे मायनस साइन ह्या दोघांना जाणार, सो दोन्ही प्लस प्लस हे दोन्ही मायनस मायनस होणार. सो आता ही व्हॅल्यू गेली. सो इथे काय राहिलं -1 म्हणजे आता ऑलरेडी a आहे. ओके, त्याच्यानंतर 2t कॉमन काढलेला आहे आणि इथं काय राहिलं -2 राहिलं अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट टी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच आन्सर काय आलं -4at अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो dx बाय dt हे आलं. त्याच्यानंतर आता y काय आहे बघा 2bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. आता हे साइडचं मी रफ करणार आहे, सो आधी तुम्ही लिहून घ्या ते 1 प्लस टी स्क्वेअर. अगेन u बाय v चा फॉर्म्युला, v तसाच आणि हा 2b मी कॉन्स्टंटच काढते. ठीक आहे, फक्त t राहील मग. सो 1 प्लस टी स्क्वेअर तसाच आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1, सो ते लिहायची गरज नाही. मायनस t तसंच आणि 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय लिहितात 2t, हा झाला डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर ही साइड रफ करते, तुम्ही राईट डाऊन करून घ्या आधीच ती. आधी तुमच्याकडे एक्झाम्पल सगळं राईट डाऊन केलेलं पाहिजे व्हिडिओ स्टडी करायच्या वेळेस, तरच तुम्हाला कळणार आहे ते. त्याच्यानंतर बघा आता dy बाय dt इज इक्वल टू काय आलं आता 2b तसंच. त्याच्यानंतर इथे आपण बघा 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 2t स्क्वेअर. ओके, काही कॉमन निघत नाहीये. 1 प्लस टी स्क्वेअर स्क्वेअर. ओके, सो 2b तसंच. आता 1 आणि टी स्क्वेअर 1 आणि -2 स्क्वेअर म्हणजे -1 मायनस टी स्क्वेअर राहिलं. ओके, नाउ dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ओके, सो dy बाय dt जस्ट आता आलेले आपली व्हॅल्यू 2b ब्रॅकेट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि dx बाय dt काय आलेले आपलं बघा -4at अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो ही पूर्ण टर्म गेली. त्याच्यानंतर 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, सो आता आपला आन्सर काय राहिलं बघा, हे पण रफ करतेय, लिहून घ्या आधी. सो आन्सर काय राहिलंय बघा, वरती राहिलं b इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन खाली काय राहिलं -2t. ठीक आहे, तर हे झालं तुमचं आन्सर. काय राहिलं बघा b इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन इथं बघा 2 राहिलेला आहे आणि t राहिलेला आहे, सो 2t आणि a पण राहिलेला आहे 2at. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, तर आता भरपूर सारे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत सगळ्या टाईपचे, आणि जर कोणत्या टाईपचे राहिलेले असतील तर मी ते तुम्हाला राईट डाऊन करून सेंड करते. ओके, आणि जेवढी प्रॅक्टिस करताल इच टाइम तुम्हाला सांगते की जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात येणार आहे. आता जरी तुमची ऑनलाईन MCQ झाली M2 ची तरी सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावेच लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर चेक करावा लागणार आहे. ओके, नाउ आता लास्ट पार्ट ऑफ द डेरिव्हेटिव्ह चॅप्टर इज किंवा लास्ट टाइप डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन टू अनदर फंक्शन. शक्यतो हे एक्झाम्पल्स येत नाही, की जर आलंच एखादं तर यायला पाहिजे म्हणून एक्झाम्पल्स घेते आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. आता काय सांगते बघा तुम्हाला, पहिल्यांदा तुम्हाला एक फंक्शन दिलेला असेल y इज इक्वल टू f ऑफ x, म्हणजे y फंक्शन x च्या टर्म मध्ये दिलेला असेल आणि z फंक्शन पण x च्या टर्म मध्ये दिलेला असेल. ओके, मग अशी बघा x y एका तिसऱ्या मध्ये दिले होते, आता y एका x च्या टर्म मध्ये दिलेला असेल आणि z पण एका x च्या टर्म मध्ये दिलेलं असेल आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे बघा,
तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dz, नॉट dy बाय dx. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे dy बाय dz. सो पहिल्यांदा तुम्ही ह्या फंक्शनचं सेम मगासारखंच dy बाय dx काढणार, ह्याचं dz बाय dx काढणार, त्याच्यानंतर dy बाय dz इज इक्वल टू dy बाय dx अपॉन dz बाय dx असं काढणार. ओके, एकदम इझी बघा. फक्त थीटा आणि टी च्या ऐवजी आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे आणि एक्स च्या ऐवजी झेड आहे. बस एवढाच फरक आहे. ठीक आहे, एकदम इझी बघा. ह्याचे एक दोनच प्रॉब्लेम घेते बिकॉज जास्त करून हे फंक्शन येत नाही. ठीक आहे, सो आता तुम्हाला दिलं बघा डिफरन्शिएट log of x into sin x with respect to 1 upon x. बघा, with respect to another function 1 upon x. सो काय करायचं, जे पहिलं फंक्शन आहे ना ते y इक्वल टू घ्यायचं नेहमी. ओके, आणि जे दुसरं फंक्शन आहे ना ते z इज इक्वल टू घ्यायचं. ओके, नाव आता दोघांना पण डिफरन्शिएट करून घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू x बिकॉज इकडची टर्म x मध्ये आहे. सो dy बाय dx. सो log x काय असतं 1 अपॉन x. सो x sin x. ओके, कंपोजिट. त्याच्यानंतर x sin x ला u इंटू v नी करावं लागेल. सो x तसंच sin x चं cos x प्लस sin x तसंच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, तर हे झालं आपलं dy बाय dx. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आता, किंवा ह्याला आपण जरी पुढे केलं तरी चालेल. बघा आता x इथं आपलं sin x आलं. ओके, नाउ आता हे मल्टिप्लिकेशन होईल 1 चं, इथं वरती राहील x cos x प्लस sin x अपॉन x sin x. ओके, हे आलं तुमचं dy बाय dx. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा, ह्याला पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dz बाय dx काय असतं मायनस 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. ओके, नाउ फाइंड dy बाय dz. सो dy बाय dz म्हणजे काय dy बाय dx अपॉन dz बाय dx. ओके, सो dy बाय dx काय आलेलं आहे आपलं x cos x प्लस sin x अपॉन x sin x. ओके, आणि इकडं काय आलेलं आहे खाली मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. ओके, सो बघा x cos x प्लस sin x अपॉन x cos x इंटू मायनस x स्क्वेअर अपॉन 1. ह्याला उलट केलं मी, सो एक x जाईल बघा. ओके, सो वरती काय राहील x स्क्वेअर मायनस cos x प्लस sin x, इथं sin x अपॉन sin x. तर हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डिफरन्शिएट log x with respect to 1 upon x. Okay, so let y is equal to log x, z is equal to 1 upon x. Okay, now पहिल्यांदा याला डिफरन्शिएट with respect to x. so dy by dx काय येईल बघा 1 upon x, आणि इथे डिफरन्शिएट with respect to x काय येईल dz by dx is equal to minus 1 upon x square. Okay, now we have to find the dy by dz. so dy by dz साठी dy by dx upon dz by dx. so dy by dx काय आले 1 upon x आणि dz by dx minus 1 upon x square. so 1 upon x into minus x square upon 1. एक x गेला म्हणजे वरती फक्त आपला आन्सर काय आलं minus x is our answer. ठीक आहे, एकदम इझी बघा हा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता डिफरन्शिएट sin inverse x
with respect to 1 minus x square. Okay, so y is equal to sin inverse x. Okay, मग आता ह्याला डिफरन्शिएट करू पहिल्यांदा with respect to x. So sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 upon square root मध्ये 1 minus x square. Okay, now z is equal to 1 minus x square. Now square root मध्ये now differentiate z with respect to x. So answer काय आलं dz by dx is equal to 1 स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर स्क्वेअर रूट मध्ये रूट एक्स काय असतं 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजे आता सध्या रूट एक्स हा आहे आणि परत इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअरचं काढायचं चेन रूल. सो 1 चं 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचं मायनस 2x. ओके, सो हा 2 2 गेला. सो आन्सर काय आलं मायनस एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे झालं तुमचं dz बाय dx. नाउ वी हॅव टू फाइंड द dy बाय dz इक्वल टू dy by dx upon dz by dx. Okay, so equal to dy by dz equal to dy by dx काय आलेले आपलं आन्सर हे. सो 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि dz by dx काय आले हे. सो मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1. ठीक आहे, सो हा ही व्हॅल्यू गेली. सो राहिलं फक्त काय मायनस 1 अपॉन एक्स. तर हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल्स अशा टाइपचे येतील तुम्हाला. शक्यतो ह्या टाइपचे एक्झाम्पल्स येत नाही. तर जस्ट एखादं एक्झाम्पल करून ठेवायचं. जर तुम्हाला x इक्वल टू y इक्वल टू नाही दिलं, जस्ट असं दिलं फाइंड dy बाय dx पण नाही दिलं, क्वेश्चन काय दिला डिफरन्शिएट आणि एक फंक्शन दिलं विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, तर हे यूज करायचं. आणि ह्याच्यासाठी सिंपलच एक्झाम्पल येतं आणि जरी आले तरी आपल्याला ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे आहेत ते माहिती आहे. सो आधीच्याच टाइपचे सगळे डेरिव्हेटिव्ह इथे येणार आहे. सो इथे आपलं डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. सो नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूयात.